महावितरणच्या पोर्टलवर सोलार पंप बसवल्याची नोंद, पण प्रत्यक्षात शेतात पंपच नाही. गंगापूर तालुक्यात समोर आलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या संतापाची लाट उसळली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या नावावर पोर्टलवर सोलार पंप बसवल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र मराठी पत्रच्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रत्यक्ष जागेवर पंपच नाही आणि कोणतेही काम झाल्याचे चिन्हही नाही. ऑनलाईन नोंदीत मात्र काम पूर्ण दाखवले गेले आहे. यामुळे हा प्रकार केवळ हलगर्जीपणा नसून शेतकऱ्यांची थेट फसवणूक असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून होत आहे. गंगापूरमधून बातमी समोर येत आहे. या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी हा बोरवेल आहे. या ठिकाणी हे शेतकऱ्याला जानेवारीच्या आसपास हे सोलारचं मटेरियल या ठिकाणी टाकण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी जे इन्स्टॉलेशन आहे ते झालेलं नाही आहे आणि हे महावितरणाच्या पोर्टलला हे इन्स्टॉलेशन हे दाखवले गेलेले आहे. या ठिकाणी शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे. हे काय सांगाल, किती दिवसापासून हे मटेरियल तुमच्या घरी आणून टाकलेले मटेरियलला येऊन 4-5 महिने झाले. जानेवारीमध्ये आलेलं आहे मटेरियल. तुमचं काही नुकसान झालेलं आहे? मग याच्या बरोबर आपण पेक केलं होतं, त्याचं नुकसान झालंच नसतं. लाईट टिकत नाही. सोलरचं आपण लाईटसाठीच घेतलं होतं ना. सोलार कंपन्याकडून शेतकऱ्याची फसवणूक चाललेली. हो बरोबर आहे ना. आता 5 महिन्यापासून मटेरियल येऊन पडे. एक तर कंपनीवाले रिस्पॉन्स पण देत नाही, फोन उचलत नाही आणि उच्चारला बी तिकडून उडवाउडवीची उत्तर देतात. या ठिकाणी शेतकऱ्याची अशी फसवणूक होत असताना या ठिकाणी गंगापूर तहसील महसूल विभागाला कोणत्याही शेतकऱ्यांबद्दल गांभीर्य नसून या ठिकाणी महावितरणाचे कर्मचारी हजर झालेले आहे. या ठिकाणी बघू शकता बोरवेलवर फिटिंग नाही आहे. काय सांगाल सर, या ठिकाणी बोरवेलवर सोलर पंप फिट आहे की नाही? मटेरियल त्यांना सोलरचं आलेलं आहे, पण इथं मटेरियल फिट झालेलं काही दिसत नाही. इथं मटेरियल सोलर पंप फिट झालेलं नाही. सरळ म्हणता येईल या शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे आणि यावर जे संबंधित कर्मचारी आहे, जे ठेकेदार आहेत, त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाईची मागणी उपोषण करते. आपल्या उपोषण करते जे होते त्यांच्या ज्या मागण्या होत्या की जे लोकांनी पैसे भरून आणि ज्यांची वर्क ऑर्डर झालेली आहे तरी पण त्यांचे अजून सोलार पंप बसलेले नव्हते, तर ते लवकरात लवकर बसवण्यात यावे अशी त्यांची मागणी होती. असे आपले 539 असे पंप आहेत जे अजून बसलेले नाही आहेत. तर त्या संदर्भामध्ये आपण वरिष्ठ कार्यालयाला पण ती यादी केलेली आणि संबंधित कंपन्यांना पण सांगितलंय की हे 1 महिन्यामध्ये संपूर्ण पंप इन्स्टॉल करण्यात यावे म्हणून. तर त्या कंपन्यांनी पण आपल्याला आश्वासित केले की हे सगळे पंप 1 महिन्यामध्ये इन्स्टॉल होऊन जातील. एक दुसरा विषय होता बोलेगाव येथील शेतकरी आहेत, त्यांच्या शेतामध्ये पंप इन्स्टॉल केलेच नाही, पण पोर्टलवर दाखवते इन्स्टॉल केलेलं नाही म्हणून. त्यावर काय कारवाई करणार? त्यांच्या तक्रारीनुसार आपण तिथं जाऊन पंचनामा केला तर तिथे पंप कुठला इन्स्टॉल झाल्याचं काही आढळलेलं नाहीये. फक्त त्यांनी सोलारचं सामान तिथं आणून ठेवलेलं आहे. तर त्या संबंधित मध्ये आपण वरिष्ठ कार्यालयामध्ये पण सांगणार आहोत आणि त्या कंपनी विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यास शिफारस करण्यात येईल. जे शेतकऱ्यांनी पैसे भरलेले, काही शेतकरी सोनेगाव किंवा काही विक्री करून जे पैसे भरलेले त्यांना आतापर्यंत पंप मिळाले नाही, त्यांचं शेतीचे आर्थिक नुकसान झालेले आहे. याबद्दल काय सांगा? ते पंप बसण्यासाठी जेव्हा ज्या ठिकाणी उशीर झालेला आहे आणि त्याचं आर्थिक नुकसान झालेलं आहे त्या संदर्भामध्ये पण आपण वरिष्ठ कार्यालयाचं मार्गदर्शन घेणार आहोत की संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशा पद्धतीने त्यांना हे करण्यात येईल. सरकारी योजनांचा गाजावाजा मोठा, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त फसवणूक. आता प्रशासन या गंभीर प्रकरणावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. झालं